मंडळी, आपण आलोय पुण्याच्या फ्लेक्सच्या राजधानीत कोथरूड. एकेकाळी हे स्वप्नांचं सबर्ब होतं म्हणे. आज पोस्टकार्ड नाही, गलिच्छ पोस्टर बोर्ड. मेट्रो आलं, टावर्स आले, पण रस्त्यावर उतरलात की कळतं सिग्नल म्हणजे सजेशन. बस लाल सिग्नल मोडते, गाडी बाजूने घुसते आणि हॉर्न न वाजवला तर कोथरूडकर नाही. राम मंदिरची रेप्लिका रस्त्यावर उभी, भोवती पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स. हे डेकोरेशन नाही, डिजेनरेशन आहे. दिवसा देव, रात्री डिस्को लाईट्स. मेट्रो खाली वेरूळ रेप्लिका. जागा नाही, काही हरकत नाही. ट्रॅफिक अडवा, रेप्लिका उभा राहा, बोनसमध्ये फ्लेक्स. स्मार्ट सिटी म्हणे. अरे हो, स्मार्ट म्हणजे काय? फ्लेक्स सिटी. फ्लेक्स इतके की गिनेस बुकला नवी कॅटेगरी पाहिजे. मॅक्सिमम लीडर्स ऑन मिनिमम पोल. गल्लीतला चुंगूमुंगू नेता, फोटो हसरा, खाली पद, सामाजिक कार्यकर्ता. समाज वाचवलाय? काही नाही. कुठला समाज वाचवलाय यांनी? फक्त स्वतःचं नाव वाचवलंय फ्लेक्सवर. आता खरी प्रजाती, होमो फ्लेक्सायटिस डलिच्छस. सण आला फ्लेक्स, निवडणूक आली फ्लेक्स, आणि कुणाच्या घरी मांजराने पिल्लू दिलं तरी फ्लेक्स. पब्लिक सेवा 0. सेल्फ सर्व्हिस 100%. स्वप्न इतकंच, फोटो एवढा मोठा असावा की लोक विसरतील हा दादा बेरोजगार आहे. 2 खासदार, एक हेवीवेट आमदार, बाकी सगळं बॅनरवरच. रस्त्यावर पैसा नाही, पण फोटो लाखो रुपयांचे. निष्कर्ष एकच, कोथरूड म्हणजे मध्यमवर्गीय संस्कृतीचं राजधानी. एज्युकेटेड फोर्ट्रेस म्हणतात, स्मार्ट सिटी म्हणतात, पण खरं पाहिलं तर प्रदूषण, फ्लेक्स आणि गोंधळ कॅपिटल ऑफ पुणे. बाकी काय, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा.